बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। 14 मेचा मंत्रिमंडळाचा घातक निर्णय स्थगित नव्हे तर रद्द करा, बसपा जिल्हाध्यक्ष दिलीप सरकटे यांची मागणी। पाहूयात सविस्तर बातमी। बुलढाणा खुला प्रवर्ग हा कोणत्याही एका समाजासाठी नसून सर्वांसाठी खुला असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही महाराष्ट्र मंत्रिमंडळाने स्पर्धा परीक्षांमधील खुल्या जागांवर दावा करण्यास प्रतिबंध करणारा निर्णय घेतला आहे। हा निर्णय असंवैधानिक व अन्यायकारक असल्याने 14 मे 2026 रोजी घेतलेला हा घातक निर्णय स्थगित न ठेवता पूर्णतः रद्द करण्यात यावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष दिलीप सरकटे यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्रातील SC, ST, OBC, NT, VJNT, EWS तसेच इतर राखीव प्रवर्गातील घटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून आजपर्यंत या प्रवर्गातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमधील खुल्या जागांवर दावा करता येत होता। मात्र मंत्रिमंडळाने 14 मे रोजी घेतलेल्या निर्णयामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांवर मोठा अन्याय झाला असल्याचा आरोप बसपाने केला आहे। आरक्षण हे भारतीय संविधानाने दिलेले घटनादत्त अधिकार असून त्यामध्ये कुठलाही बदल करणे हे सामाजिक न्यायाच्या तत्वांना बाधा पोहोचवणारे आहे। महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय कायम राहिल्यास राज्याचे पुरोगामी स्वरूप धोक्यात येईल व आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर 14 मे 2026 रोजीचा मंत्रिमंडळाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी राज्यपालांना बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली। यावेळी बसपा जिल्हाध्यक्ष दिलीप सरकटे, माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट DM भगत, मलकापूर विधानसभा अध्यक्ष रवींद्र साठे, इन्चार्ज श्रीकांत वानखडे, महासचिव प्रशांत इंगळे, खामगाव विधानसभा अध्यक्ष रवींद्र वाकोडे, जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष रतन भगत, मेहकर विधानसभा अध्यक्ष परमानंद अवसरमूल, सिंदखेड राजा विधानसभा अध्यक्ष वामनराव वेव्हळ, बुलढाणा विधानसभा अध्यक्षा रंजनाताई सपकाळ, कोषाध्यक्ष उमेश मेढे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी बुलढाणा प्रतिनिधी उमेश इंगळे।